बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे. बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. माणसाने कधीही तयारीतच राहावं, कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगताच येत नाही. प्रत्येकाची वेळ असते, तोवरच त्याचा खेळ असतो. नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालटताच झाडही त्याला अलगद खाली टाकतं. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही, तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असूच शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असणं महत्त्वाचं. जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात, तेव्हा त्यांना दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते. कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले, त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव. अन तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव. श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं ना की बऱ्याच लोकांच्या मनाला लकवा भरतो. माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही. रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही, तर कर्तृत्वामुळे येते. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात. पण आपण कितीही अडचणी आल्या तरीही आपला मार्ग बदलायचा नाही. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो. दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो, तरी आपण चुकीचे ठरवले जातो.
श्री स्वामी समर्थ.